नमस्कार, सप्तधारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज शुक्रवार दिनांक 23 ऑगस्ट 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। उत्तर प्रदेशमधील बलाढ्य नेतृत्व आमदार रघुराज प्रतापसिंह उर्फ राजा भैया यांनी घेतली आमदार शशिकांत शिंदे यांची भेट, कौटुंबिक नात्यांना दिला उजाळा। उत्तर प्रदेशच्या राजकारणामध्ये स्वतःचे असे वेगळे स्थान निर्माण करून सर्वसामान्य जनतेसाठी अहोरात्र काम करणारे बलाढ्य नेतृत्व म्हणून ओळखले जात असलेले प्रतापगड जिल्ह्यातील कुंडा विधानसभा मतदारसंघाचे जनसत्ता दलाचे आमदार रघुराज प्रतापसिंह उर्फ राजा भैया यांनी शुक्रवारी सायंकाळी 5:30 वाजता लासुर्णे तालुका कोरेगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली। कौटुंबिक नात्यातील ही भेट होती, त्यामध्ये राजकीय कोणती भूमिका अथवा पार्श्वभूमी नसल्याचे आमदार शिंदे यांनी सांगितले। आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह सौ वैशालीताई शशिकांत शिंदे, राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियनचे अध्यक्ष युवा नेते तेजसदादा शिंदे, सौ ऐश्वर्याताई शिंदे व युवा नेते साहिल शिंदे यांनी राजा भैया यांचे शानदार स्वागत केले। तेजस शिंदे यांचा विवाह मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर संस्थानच्या कदम राजघराण्यामध्ये झाला आहे। त्या नव्या नातेसंबंधातून राजा भैया यांच्याशी आमदार शशिकांत शिंदे यांचे कौटुंबिक स्नेहसंबंध जोडले गेले आहेत। छत्रपती शिवाजी महाराज यांना दैवत मानणारे आमदार रघुराज प्रतापसिंह उर्फ राजा भैया यांनी आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह शिंदे कुटुंबातील सदस्यांशी दिलखुलास गप्पा मारल्या। सामाजिक भान राखत त्यांची काम करण्याची पद्धत आणि व्यक्ती कौशल्य यावेळी जवळून पाहावयास मिळाले। उत्तर प्रदेशसह उत्तर भारतातील आणि विशेष करून दिल्लीतील राजघराण्यामध्ये राजा भैया यांचा मोठा दबदबा असल्याचे आमदार शिंदे यांनी सांगितले। प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणाच्या सह अध्यक्षपदी पालकमंत्री शंभूराज देसाई यांची नियुक्ती। संपूर्ण महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या प्रतापगड किल्ल्याच्या सर्वांगीण विकासासाठी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरण स्थापन करण्यात आले आहे। आता या प्राधिकरणाचे सह अध्यक्ष म्हणून पालकमंत्री शंभूराज देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे। राज्य सरकारने शुक्रवारी सकाळी 11 वाजता याबाबत आदेश काढले आहेत। प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणाच्या रचनेमध्ये यापूर्वीच 10 सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली असून खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले या प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत। या प्राधिकरण समितीच्या रचनेचा राज्य सरकारच्या स्तरावरून विस्तार करण्यात आला असून पालकमंत्री शंभूराज देसाई यांची सह अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। विजय दत्तात्रेय नायडू यांची विशेष निमंत्रित सदस्य म्हणून प्राधिकरणामध्ये समावेश करण्यात आला आहे। प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणाची कार्यकक्षा व अधिकार कक्षेमध्ये प्रतापगड किल्ला जतन व संवर्धन आराखड्यातील राज्य सरकारने मंजूर केलेल्या कामांच्या अंदाजपत्रकांना व नकाशांना मान्यता देणे, प्राप्त निधी आणि आर्थिक स्त्रोतांचे वाटप करणे, प्रतापगड किल्ला विकासाच्या मान्यता दिलेल्या आराखड्याप्रमाणे सदरील आराखड्या अंतर्गत निधीचे पुनर्वाटप व पुनर्रचना करणे, प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणाच्या कामाच्या प्रगतीचे संनियंत्रण करणे, प्रकल्पाअंतर्गत निर्माण केलेले विविध घटक कार्यान्वित करणे या बाबींचा समावेश आहे। नियोजन विभागामार्फत मंजूर होणारा आराखडा जिल्हा नियोजन समितीच्या आधीच्या माध्यमातून प्राधिकरणासाठी निधी उपलब्ध करण्यात आलेला आहे। सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाट परिसरातील धार्मिक, ऐतिहासिक व निसर्ग पर्यटन स्थळे विकासाचा एकात्मिक पर्यटन विकास आराखडा अंतर्गत 381.56 कोटी रकमेच्या आराखड्यास मंजुरी दिलेली आहे। प्रतापगड किल्ला जतन व संवर्धन संबंधातील कामकाज प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरण पाहणार आहे। पालकमंत्री हे सह अध्यक्ष झाल्याने प्रशासन देखील आता गतिमानतेने या प्राधिकरणासाठी काम करणार आहे। सातारा जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात पीपल्स रिपब्लिकन पार्टी आंदोलन छेडणार, प्रदेश उपाध्यक्ष रमेश उबाळे यांचा इशारा। सातारा जिल्ह्यामध्ये सध्या प्रशासकीय कारभार सुरू आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुढे ढकलल्यामुळे प्रशासकीय कारभाराला लोक कंटाळले आहेत। एवढेच नव्हे तर अवैध धंदे व त्यातून वाढणारी गुन्हेगारी हा चिंतेचा विषय झाला आहे। हे सर्व रोखण्यासाठी सोमवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन छेडले जाईल, असा इशारा पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने शुक्रवारी दुपारी 3 वाजता देण्यात आला आहे। पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष रमेश अनिल उबाळे, कार्याध्यक्ष विशाल भोसले व सातारा जिल्हाध्यक्ष युवराज कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले जाणार आहे। सातारा जिल्ह्यामध्ये गाव तिथे अवैध धंदा व वस्ती तेथे मटका असे त्याचे स्वरूप बनले आहे। वाढत्या बेरोजगारीमुळे
तरुण पिढी जादा पैसे कमवण्यासाठी अनधिकृत मटका व ऑनलाईन रमीसारख्या आत्मघातकी सवयीला बळी पडलेले असून व्यसनी बनू लागलेले आहेत। ही खूप मोठी चिंतेची बाब आहे। महाराष्ट्रात गुटखा बंदी असताना सुद्धा सातारा जिल्ह्यातील पानटपरी ते किराणा दुकानात खुलेआम गुटखा विक्री केली जाते। विशेष बाब म्हणजे काही वडीलधारी मंडळी बाजूला उभी असताना सुद्धा काही दुकानदार लहान मुलांना सुद्धा गुटखा विक्री करत असल्याचे नाईलाजाने उघड्या डोळ्याने पाहावे लागत आहे। कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघत असून या सर्वच गोष्टीला फक्त जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणा जबाबदार नसून काही समाजकंटक खुलेआम हाच व्यवसाय करत आहेत। या सर्व गोष्टींचा जनमानसातून आक्रोश आहे। एकूणच याविषयी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने निवेदन देण्यात आले। सोळशीत धाडसी चोरी, सोन्याच्या दागिन्यासह चारचाकी गाडीची चोरी, वॉटर स्टेशन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील शेवटचे टोक असलेल्या सोळशी येथे बंद घरातून सुमारे 75,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि घरासमोर उभी असलेली चारचाकी गाडी असा एकूण सुमारे 4.25 लाख रुपयांची चोरी झाली आहे। या प्रकरणी वॉटर स्टेशन पोलीस ठाण्यात शुक्रवारी सायंकाळी 7 वाजता अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। योगेश शामराव गोळे यांनी फिर्यादीमध्ये म्हटले आहे की अज्ञात चोरट्यांनी रविवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजल्यापासून ते सोमवार दिनांक 19 ऑगस्टच्या सकाळी 10 वाजेपर्यंतच्या कालावधीत बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी 25,000 रुपये किमतीचे 1 तोळे सोन्याचे गंठण, कानातील सोन्याची फुले आणि घरासमोर उभी केलेली 4 लाख रुपये किमतीची महिंद्रा झायलो कंपनीची चारचाकी गाडी असा 4,75,000 रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला आहे। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। उपनिरीक्षक गहिनीनाथ सातव तपास करत आहेत।